नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात केलेली आहे झेड ट्रान्सफॉर्म या युनिटला आणि यावरती आपण प्रिव्हियसली एक लेक्चर सुद्धा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण झेड जो आहे मीन्स थोडक्यात कॉम्प्लेक्स नंबर काय आहे ते आपण डिस्कस केलं। कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असेल, मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर असेल, एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ह्या बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस केल्यात रिलेटेड टू द कॉम्प्लेक्स नंबर। याच्यानंतर मग आपण झेड ट्रान्सफॉर्मचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे। सिक्वेन्स सिरीजचे काही बेसिक फॉर्म्युले आपल्याला लागतात ते सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले। आणि त्यानंतर मित्रांनो काही स्टँडर्ड फंक्शन्स असतात, जसं की युनिट इम्पल्स फंक्शन आहे, युनिट स्टेप फंक्शन आहे, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, साइन, कोसाइन, साइन हायपरबोलिक, कोसाइन हायपरबोलिक, असे एकूण 9 फंक्शन्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेत। त्यांचा झेड ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला विथ देअर रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स ROC या सगळ्या गोष्टी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला काही रिमेनिंग फॉर्म्युले त्यासोबत आपल्याला झेड ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज आज डिस्कस करायच्या आहेत। मग एकदा का स्टँडर्ड फॉर्म्युलेज तुमचे पाठ झाले, त्यासोबत झेड ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात आल्या, तर त्यानंतर मात्र आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो, प्रॅक्टिस आपण करू शकतो। त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुमच्या जवळच्या मित्रांना तुम्ही शेअर करत राहा। चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून नवीन काही लेक्चर आपण अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच कळत जाईल, ठीक आहे। आणि हा पूर्णच्या पूर्ण कोर्स सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे, जो तुम्ही परचेस करू शकतात लिंक थ्रू। तर याही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असाव्यात त्यासाठी सांगतोय। आता बघा आपण जाऊयात पुढे। तर हे 1 2 3 4 5 आणि त्यानंतर बघा 6 7 8 आणि 9 असे एकूण या ठिकाणी 9 आपण स्टँडर्ड फंक्शन, त्यांचे झेड ट्रान्सफॉर्म आणि ROC म्हणजेच काय की याचं झेड ट्रान्सफॉर्म हे अनबाउंडेड नसावं, इनफायनाइट व्हॅल्यू येऊ नये त्याची, त्यामुळे आपण जे काही कंडिशन्स तिथं प्रोव्हाइड करतो त्याला आपण इथं ROC म्हणत असतो। आता ह्या 9 फॉर्म्युला नंतर आणखी काही फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे आहेत, फॉर्म्युला नंबर 10 अँड 11, ठीक आहे, किंवा 11 12 आणि 13 असे 4 फॉर्म्युलेज आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत। त्यानंतर प्रॉपर्टीला सुरुवात करणार आहोत। यासोबतच मित्रांनो बघा मागच्या लेक्चरमध्ये हे कशा पद्धतीने डिराईव्ह होतं याबद्दल आपण डिस्कशन सुद्धा केलेलं आहे। एक क्वेश्चन आपण इथं घेतलेला आणि तो डिराईव्ह कसा होतो फॉर्म्युला ते आपण बघितलं बाय युजिंग झेड ट्रान्सफॉर्म। बट डेरिव्हेशनची आपल्याला रिक्वायरमेंट नसते, त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढा लवकर तुम्ही काय करा की हे फॉर्म्युले पाठ करा। आता जातो मी 10 नंबरचा बघा फॉर्म्युला। त्याच्या अगोदर आपले नेहमीप्रमाणे या ठिकाणी काय असणार, f ऑफ k, त्यानंतर हा त्याचा झेड ट्रान्सफॉर्म f ऑफ z आणि हा त्याचा रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स नोन ॲज ROC, हा झाला ROC। बघा फॉर्म्युला नंबर 10 ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत c रेस टू k साइन ऑफ अल्फा k। ओके, ऑलरेडी आपण साइन अल्फा k याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलेलं आहे। याला मल्टिप्लाय केलं मी इथे c रेस टू k, दॅट c मे बी एनी नंबर, 2 रेस टू k, 3 रेस टू k, 4 रेस टू k, या पद्धतीने काही असू शकतो। मुळात प्रॉपर्टी पासून पण याचं एक्सप्रेशन डिराईव्ह करता येतं, ते तुम्हाला सांगतोच पुढे मी। यानंतर 11 नंबरचा बघा अशा पद्धतीने c रेस टू k cos ऑफ अल्फा k। ओके, 12 नंबर c रेस टू k साइन हायपरबोलिक अल्फा k। ओके, नंतर बघा 13 नंबरचा फॉर्म्युला c रेस टू k cos ऑफ हायपरबोलिक अल्फा k। तर अशा पद्धतीने हे 4 फॉर्म्युलेज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, शिकणार आहोत, बरोबर। मग आता बघा c रेस टू k साइन ऑफ अल्फा k, आता याचा डिनॉमिनेटर बघा जो असेल झेड स्क्वेअर मायनस, ऑलरेडी या ठिकाणी 2z होता, आता हा c इथं ऍड होणार, देन कॉस असतो डिनॉमिनेटरला नेहमी, सो कॉस ऑफ अल्फा असतो आणि प्लस c स्क्वेअर। अशा पद्धतीने आता काही चेंजेस होतील। बघा इथे एक c आलेला आहे, कॉस अल्फा तर ऑलरेडी आपला होता, अँड c स्क्वेअर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मागे 1 होता, 1 हे लक्षात घ्या। आणि साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये नेहमीप्रमाणे वरती काय असतो झेड। आता इथं c मुळे इथं चेंजेस असे होतील की झेड सी साइन ऑफ अल्फा ओनली, चला खाली या। आता इथं बघा झेड स्क्वेअर मायनस 2zc कॉस ऑफ अल्फा प्लस c स्क्वेअर सेम। ओके, न्यूमरेटरला होणारा बदल बघा, इथं असेल झेड मायनस सी कॉस ऑफ अल्फा ब्रॅकेट कंप्लीट, झेड मायनस सी। ओके, एकच मिनिट, इथं सी दिसला पाहिजे या पद्धतीने, इथं काय असणार c झेड मायनस सी अँड देन कॉस ऑफ अल्फा, असं त्याला मी लिहितो कॉस ऑफ अल्फा। ओके, पुढे चला, हा फॉर्म्युला असा आहे झेड स्क्वेअर मायनस 2zc हायपरबोलिक असल्यामुळे आता काय वापरायचं, कॉस हायपरबोलिक अल्फा
प्लस सी स्क्वेअर आणि इथं काय असणार बघा सेम झेड स्क्वेअर मायनस 2zc ओके कॉस हायपरबोलिक अल्फा प्लस सी स्क्वेअर हे झालं डिनॉमिनेटर ओके. न्यूमरेटर बघा या ठिकाणी कसा असणार हा असेल आपला झेड सी साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन हायपरबोलिक अल्फा ओनली आणि इथं बघा काय असणार झेड इनसाइड द ब्रॅकेट झेड मायनस सी झेड मायनस सी कॉस हायपरबोलिक अल्फा ब्रॅकेट कंप्लीट या पद्धतीने. तो झेड इंटू झेड मायनस सी कॉस ऑफ हायपरबोलिक अल्फा. तर आणखी हे काही 4 फॉर्म्युलेज आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकतात किंवा एक स्केलिंगची प्रॉपर्टी असते त्या स्केलिंगच्या प्रॉपर्टीचा वापर करून सुद्धा तुम्ही ते समजून घेऊ शकतात. तर आता हे लक्षात घ्या आपल्या डिक्शनरीमध्ये या ठिकाणी आता टोटल 13 फॉर्म्युले झालेत. यांचा आरओसी जर बघितला तर प्रिव्हियसली आरओसी होता आपला मॉड ऑफ झेड मोर दॅन 1 पण आता इथं सी आल्यामुळे याला कन्सिडर करायचं मोर दॅन मॉड सी ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा तसाच असतो मोर दॅन मॉड सी आणि मात्र हायपरबोलिकच्या फॉर्म्युल्यामध्ये हे असे चेंजेस असतात ओके. सो मॅक्झिमम ऑफ हे बघा मॉड मध्ये सी इंटू ई रेस टू अल्फा और सी इंटू ई रेस टू मायनस अल्फा ठीक आहे. तसंच खाली सेम मॉड मध्ये सी इंटू ई रेस टू अल्फा और सी इंटू ई रेस टू मायनस ऑफ अल्फा ब्रॅकेट कंप्लीट ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एकूण स्टँडर्ड 13 फॉर्म्युले तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठ करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. कारण तो आले कशापासून ते बनले कशापासून तो बेसिक फॉर्म्युला जो असतो जो ज्याला आपण फर्स्ट प्रिन्सिपल जनरली म्हणत असतो झेड ट्रान्सफॉर्मचा जो फॉर्म्युला आहे त्याची आता रिक्वायरमेंट नाही पण त्यापासून हे जे बनलेले फंक्शन्स आहेत आणि त्याचे झेड ट्रान्सफॉर्म आहेत हे मात्र तुम्हाला इथं पाठांतर करावेच लागतील कारण ते जर तुमचे पाठ नसतील तर पुढे न्यूमेरिकल सोडवता येणार नाही ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर आता आपण सुरुवात करूया प्रॉपर्टी ऑफ झेड ट्रान्सफॉर्मेशन. सो प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सफॉर्म ओके. सो वन बाय वन आता आपण प्रॉपर्टी डिस्कस करूया. यामध्ये सगळ्यात पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला इथं शिकवणार आहे ज्याचं नाव आहे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी किंवा त्याला स्केलिंग प्रॉपर्टी असं सुद्धा म्हणतात. चेंज ऑफ स्केल. सो चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी आणि व्हॉट इज द चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी तर बघा समजून घ्या. इकडे आपल्याकडे एफ ऑफ के नावाचं फंक्शन आहे ज्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन मला दिलेलं आहे एफ ऑफ झेड दिले मीन्स आपल्याला त्याचा माहिती आहे. आता जो एफ ऑफ के असेल हा कुठला तरी स्टँडर्ड फंक्शन असेल जे मागे आपण 13 बघितले त्यापैकी असणारा स्टँडर्ड फंक्शन असेल एफ ऑफ के आणि त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन काय आहे या ठिकाणी एफ ऑफ झेड जे की आपल्याला माहिती आहे. तर आता बघा चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी जी आहे यामध्ये नेमकं काय होतं तर एफ ऑफ केला जर का सपोज ए रेस टू के ने जर का मल्टिप्लाय केलेलं असेल एफ ऑफ के ला बघा कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं या ठिकाणी ए रेस टू के ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलं डाव्या बाजूला तर त्याच्या झेड ट्रान्सफॉर्म मध्ये बघा बदल काय होतो एफ ऑफ ज्या ठिकाणी मित्रांनो झेड आहे रिप्लेस दॅट झेड विथ झेड अपॉन ए ने त्याला काय करायचं रिप्लेस करायचं. राईट हँड साइड मध्ये म्हणजे झेड ट्रान्सफॉर्म मध्ये ज्या ठिकाणी झेड असतील त्या झेडला रिप्लेस कशाने करायचं झेड बाय ए ने रिप्लेस करायचं. ही झाली पहिली प्रॉपर्टी नोन ॲज चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. म्हणजे कसं बघा या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपण बघूया ओके. सपोज आपल्याकडे या ठिकाणी एफ ऑफ के आहे अशा पद्धतीने एफ ऑफ के इट इज इक्वल टू 2 रेस टू के किंवा 2 रेस टू के म्हणण्याऐवजी आपण फक्त सिंपल काय करू या ठिकाणी के घेऊ के एफ ऑफ के इट इज इक्वल टू के सिंपल के. मग आता हा के आहे तर याचं झेड ट्रान्सफॉर्म आता काय असणार व्हॉट इज झेड ट्रान्सफॉर्म सो देअरफॉर द झेड ट्रान्सफॉर्म ऑफ के इट इज इक्वल टू काय असतो झेड ट्रान्सफॉर्म ऑफ के इट इज झेड अपॉन झेड मायनस ऑफ 1 ब्रॅकेट हा असा असतो झेड ट्रान्सफॉर्म नक्की बरोबर. एफ ऑफ के इक्वल टू जर के असेल तर त्याचा झेड ट्रान्सफॉर्म हा आहे. व्हॉट इज द रिजन ऑफ कन्व्हर्जन्स इट इज मोर दॅन 1 हे आपल्याला माहिती मागे 13 फॉर्म्युला डिस्कस केलेत त्यामध्ये असणारा हा एक फॉर्म्युला. आता जर का सपोज आपल्याला विचारलं की व्हॉट इज द झेड ट्रान्सफॉर्म ऑफ वेगळं फंक्शन घेतो मी ठीक आहे व्हॉट इज द झेड ट्रान्सफॉर्म ऑफ 2 रेस टू के इंटू के बघा मग ऑलरेडी मला या ठिकाणी के जो आहे के ह्या केचं मला झेड ट्रान्सफॉर्म माहिती आहे
आता मी त्याला मल्टिप्लाय कशाने केलंय 2 ने 2 थोडक्यात a ने मी त्याला मल्टिप्लाय केलंय. तर याचा जे काही झेड ट्रान्सफॉर्म असेल मित्रांनो ते कसं असणार, जे काही ओरिजिनल केचं जे झेड ट्रान्सफॉर्म होतं, केचं झेड ट्रान्सफॉर्म, हे बघा हा केचा झेड ट्रान्सफॉर्म आहे, याला जेव्हा 2 ने म्हणजे बघा a ने जर मल्टिप्लाय केलंय तर ओरिजिनल झेड ट्रान्सफॉर्म मध्ये ज्या ज्या ठिकाणी झेड असेल रिप्लेस दॅट झेड विथ झेड बाय ए म्हणजेच काय z/2. मग आता हे कसं असणार z/2 इथं बघा z/2 -1 ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू बघा त्याला सॉल्व करा, z/2 ने रिप्लेस करतोय तो हा झाला z/2, पुन्हा खाली बघा z/2 सो इट इज z -2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 हा 4 जर का वरती गेला, हा 4 जर वरती गेला तर या ठिकाणी असं राहणार 2z, 4 वरती गेला 2 टू कॅन्सल 2z z-2 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने हे तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर, हे झालं त्याचं एक्झाम्पल. म्हटलं तर हे एक्झाम्पल आपण काय करूया, हे एक्झाम्पल आहे आपण इथे लिहूया. जस्ट 1 मिनिट. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टीचं हे एक्झाम्पल. ओके, समजतंय तुम्हाला? बघा, तर सुरुवातीला जे फंक्शन आपल्याकडे होतं ते काय, मी त्याला हायलाइट करतो वेगळ्या याच्याने, हे सुरुवातीला असणार आपल्याकडचं फंक्शन ओरिजिनल, त्याला मी काय करतो या ठिकाणी मी पिंक कलर देतो. ओके, सो एफ ऑफ के इक्वल टू के ज्याचं झेड ट्रान्सफॉर्म स्टँडर्ड आणि हा त्याचा आरओसी. जर त्याला 2 ने म्हणजे a ने मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साइड मध्ये बदल काय होतो, जिथं जिथं झेड असेल झेड डिवायडेड बाय a म्हणजेच 2, झेड डिवायडेड बाय a म्हणजेच 2 अशा पद्धतीने. तर हा 2 इथं गेला सो z-2 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 जर वरती गेला 4 and 2 गेट कॅन्सल सो 2z डिवायडेड बाय z-2 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट अबाउट द आरओसी, आरओसी काय असेल, आता आरओसी काय असेल, रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स या ठिकाणी काय असेल, आरओसी काय असेल, मी तुम्हाला काय म्हटलंय ओरिजिनली काय होता आरओसी z मोर दॅन 1 बट रिप्लेस ऑल द झेड बाय झेड विथ झेड बाय ए. झेड बाय ए ने आपण रिप्लेस केलेला आहे म्हणजे z/2 ने आपण रिप्लेस केलेला आहे. तर बघा हा आरओसी काय येणार मग, सो झेड इट इज मोर दॅन जस्ट 2 मॉड ऑफ 2 और 2, हा असेल आता नवीन आरओसी. तर अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणतात चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. तर त्यामध्ये तुम्ही काय ठरवायचं अगोदर, सगळ्यात अगोदर त्या दोघांमध्ये एक बेस फंक्शन तुम्ही ठरवा आणि देन मल्टिप्लाय विथ a/k. मग a/k ने मल्टिप्लाय करताय तर ओरिजिनल झेड ट्रान्सफॉर्म मध्ये ज्या ज्या ठिकाणी झेड असतील ते झेड रिप्लेस होतील z/a ने, सिम्प्लिफाय करा. अशा पद्धतीची ही पहिली प्रॉपर्टी आहे नोन ॲज चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. बरोबर, आता ह्याच प्रॉपर्टीचा आणखी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. इथे या, हे बघा मी तुम्हाला सांगितलं की जर का c/k साइन ऑफ अल्फा के, बघा c/k साइन ऑफ अल्फा के आजच्या लेक्चरची सुरुवात करताना याचं झेड ट्रान्सफॉर्म आपण लिहिलेला आहे आणि द झेड ट्रान्सफॉर्म इज लाईक दिस, झेड इंटू सी साइन अल्फा डिवाइडेड बाय झेड स्क्वेअर मायनस 2zc कॉस अल्फा प्लस सी स्क्वेअर. व्हॉट इज आरओसी, झेड इज मोर दॅन. बरोबर, हा फॉर्म्युला आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितला का नाही, सुरुवातीलाच मी तुम्हाला लिहून दिला, बट हा प्रूव्ह करता येतो बाय युजिंग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. कशा पद्धती तर बघा इकडे लक्ष द्या. आपल्याला काय माहिती, वी नो दॅट की झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन अल्फा के. व्हॉट इज द झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन अल्फा के, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ साइन अल्फा के इज जस्ट झेड साइन ऑफ अल्फा डिवाइडेड बाय झेड स्क्वेअर मायनस 2z कॉस ऑफ अल्फा प्लस 1 आणि इथं कंडिशन काय होती, मॉड ऑफ झेड मोर दॅन 1. हा आहे आपला साइन अल्फा केचं झेड ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर, आता मी इथं प्रॉपर्टी यूज करणार आहे कोणती, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. सो बाय युजिंग चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. आणि व्हॉट इज द चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी थोडक्यात आहे काय की आपल्याला काय करायचं आहे, झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ c/k, जसं की a/k म्हणजे इथं काय आहे c/k. आता झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ c/k मला कॅल्क्युलेट करायचं आहे साइन ऑफ
अल्फा केचं, तर तुम्ही काय करणार आता, ऑलरेडी मला साइन ऑफ अल्फा केचं झेड ट्रान्सफॉर्मेशन माहिती आहे. तुम्ही फक्त एक काम करायचं, इथं सी रेस टू के ने मल्टिप्लाय केलंय की नाही, रिप्लेस ऑल झेड विथ झेड डिवायडेड बाय सी टर्म, झेड डिवायडेड बाय सी टर्मने रिप्लेस करा. मग बघा याचं उत्तर काय येणार, इथं इथं आहे झेड, सो झेड डिवायडेड बाय सी टर्म, हे बघा साइन ऑफ अल्फा. ओके, सो रिप्लेस ऑल द झेड बाय झेड डिवायडेड बाय सी टर्म, कारण इथं ए जो आहे तो काय आहे सी, मायनस 2 झेड डिवायडेड बाय सी. ओके, कॉस ऑफ अल्फा प्लस 1, रिप्लेस ऑल झेड, झेड डिवायडेड बाय सी टर्मने. ओके, बस याला तर सिम्प्लिफाय केलं का लगेच तुम्हाला वरचं आउटपुट भेटेल. आता बघा मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो, याला थोडंसं स्मॉल करतो मी. ओके, बघा मग आता बघा मित्रांनो, आपण वरती आणि खाली थ्रूआउट आपण सी स्क्वेअरने मल्टिप्लाय करूया. सी स्क्वेअरने वरती जर सी स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर सी सी कॅन्सल, इथं असेल झेड सी साइन अल्फा. वरती आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी कशाने मल्टिप्लाय करतोय, सी स्क्वेअर. मग सी स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं, दिस सी अँड दॅट सी कट, एकच सी राहील तिथं. खाली सी स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर सी स्क्वेअर कॅन्सल, इथं काय राहणार फक्त झेड स्क्वेअर. याला सी स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर एक सी कॅन्सल, काय राहणार तिथं मायनस 2 झेड सी कॉस ऑफ अल्फा. सी स्क्वेअरने मल्टिप्लाय करा सी स्क्वेअर, आणि व्हॉट इज द आरओसी देन, सो मॉड ऑफ झेड मोर दॅन मॉड ऑफ सी. हे बघा या अशा पद्धतीने तुम्हाला झेड ट्रान्सफॉर्मेशन भेटलं, जे ओरिजिनली आपण लिहून ठेवलेलं आहे, बरोबर ना. बट हेच आपण प्रूव्ह केलं या ठिकाणी बाय युजिंग द चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. तर अशी चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी या ठिकाणी आहे प्रॉपर्टी नंबर 1. ओके, हे झाली आपली पहिली प्रॉपर्टी, चेंज ऑफ स्केल. यानंतर पुढे जाऊया, दुसरी प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे शिफ्टिंग प्रॉपर्टी. त्याला काय म्हणतो आपण, शिफ्टिंग प्रॉपर्टी नंबर 2. शिफ्टिंग प्रॉपर्टी. आणि व्हॉट इज द शिफ्टिंग प्रॉपर्टी, तर बघा इकडे लक्ष द्या. नेहमीप्रमाणे आपल्याला एफ ऑफ के माहिती असेल, जो की आपल्या स्टँडर्ड 13 फॉर्म्युलांपैकी असणार. एफ ऑफ के मला माहिती आहे, आणि याचं या ठिकाणी एफ ऑफ झेड हे त्याचं काय झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे, बरोबर. आता बघा एक लक्षात घ्या, हे फक्त 13च फॉर्म्युले आहेत का सर, नाही, जवळजवळ 22-23 फॉर्म्युले आहेत. बट रेग्युलर मॅक्झिमम क्वेश्चन ज्या 13 फॉर्म्युल्याने सुटतात असे झेड ट्रान्सफॉर्मेशन मी तुम्हाला इथं लिहून दिलेले आहेत. बाकीचे मिसलिनियस मध्ये आपण डिस्कस करूया. मग आता बघा शिफ्टिंग प्रॉपर्टी काय आहे. शिफ्टिंग प्रॉपर्टी, तर हा जो काही के आहे, हा के जर का ह्या के ला, बघा इकडे लक्ष द्या, हा जो के आहे या के ला जर सपोज या ठिकाणी प्लस और मायनस एन ने जर का शिफ्ट केलेला असेल, तर राईट हँड साइड मध्ये मित्रांनो बघा फरक काय पडतो, तर या ठिकाणी झेड रेस टू प्लस और मायनस एन ही टर्म मल्टिप्लायला येते ओरिजिनल एफ ऑफ झेड ला. हा जो ओरिजिनली एफ ऑफ झेड होता, या एफ ऑफ झेड ला इथं कोण मल्टिप्लाय करतोय, झेड रेस टू प्लस और मायनस एन ही टर्म या ठिकाणी मल्टिप्लाय करत असते. ठीक आहे, समजते तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, ठीक आहे, आपल्याकडे एफ ऑफ के होता 2 रेस टू के, आणि वेअर के इज मोर दॅन और इक्वल टू 0, असं माझ्याकडे एफ ऑफ के आहे. तर मग मला तुम्ही सांगा, हा एफ ऑफ के असा आहे, तर याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन कसं असणार. सो देअरफॉर झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 2 रेस टू के, याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडे कसं असणार बरं, स्टँडर्ड फॉर्म्युला काय आपल्याकडे. सो याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन द्यायचं असेल मला एफ ऑफ झेड, सो इट इज इक्वल टू झेड अपॉन झेड मायनस ऑफ अल्फा म्हणजेच काय 2. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, ओरिजिनली आपण हा डिस्कस केलेला आहे. आणि या ठिकाणी मॉड ऑफ झेड मोर दॅन मॉड ऑफ 2. तर बघा 2 रेस टू के जर असेल के मोर दॅन और इक्वल टू 0, तर हे त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे. बट मला या ठिकाणी अशा प्रकारचं एक फंक्शन दिलेलं आहे f1k इट इज इक्वल टू, आणि ते काय बघा लक्ष द्या, तर 2 रेस टू k प्लस 2 किंवा k प्लस 3 करतो मी, k प्लस 3. तर इथं झालं काय, याला म्हणतात शिफ्टिंग प्रॉपर्टी. तर जो के होता ओरिजिनल के, बघा फंक्शन मध्ये असणारा जो के आहे, या के मध्ये आता या ठिकाणी काय ऍड केलंय, प्लस 3 ऍड केलेलं आहे. बघा के मध्ये प्लस किंवा मायनस एन जर ऍड केला असेल, तर त्याच्या झेड ट्रान्सफॉर्म मध्ये फरक काय पडतो बघा. याचं झेड ट्रान्सफॉर्म आता काय येणार, जर इथं प्लस 3 ऍड केलाय का नाही, तर तुम्ही सिम्पली काय करायचं, झेड रेस टू द पॉवर 3 ने मल्टिप्लाय करायचं ओरिजिनल याला. हा झाला झेड अपॉन झेड मायनस 2. मग याचा आन्सर काय येणार, झेडने जर का मल्टिप्लाय केलं असेल क्यूबने, सो इट इज पॉवर 4 झेड मायनस 2. पण या केसमध्ये आरओसी मध्ये कोणताही बदल होत नाही.
आरओसी जो आहे तो ॲज इट इज राहणार, आरओसी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. काय केलं मी लक्षात आलं का? जर केला छेडछाड केली असेल, के मध्ये काही छेडछाड केली, प्लस काहीतरी ऍड केलंय, मायनस काहीतरी केलंय, जर प्लस केलं असेल तर झेड रेस टू प्लस दॅट टर्मने तुम्ही मल्टिप्लाय करू शकतात ओरिजिनल झेड ट्रान्सफॉर्मला. मायनस केलं असेल तर झेड रेस टू मायनस ऑफ दॅट टर्मने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता ओरिजिनल झेड ट्रान्सफॉर्मला. तर ह्या प्रॉपर्टीला या ठिकाणी म्हणतात शिफ्टिंग प्रॉपर्टी. यांच्या बेसिसवरती आपण नंबर ऑफ प्रॅक्टिस करणार आहोत क्वेश्चनची, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, काही बेसिक प्रॅक्टिस क्वेश्चन असतील. मग तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी नक्कीच डेव्हलप होणार. इथं मात्र आरओसी मध्ये काही बदल नाही, आरओसी आहे तसाच राहणार. आरओसी मध्ये बदल कुठे झाला होता? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी झेड होते ते सगळे झेड मी झेड बाय ए ने रिप्लेस केले होते. आता जातो पुढे. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. नंबर 3 प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर 3, ज्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन बाय के. मल्टिप्लिकेशन बाय के प्रॉपर्टी. ओके, मल्टिप्लिकेशन बाय के प्रॉपर्टी. सो व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन बाय के प्रॉपर्टी? इकडे बघा, हा आहे एफ ऑफ के आणि याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे एफ ऑफ झेड. आता जर का या एफ ऑफ केला, जो की आपल्या स्टँडर्ड 13 पेअर मधला असू शकतो, याला जर का या ठिकाणी के ने सिम्पली असं मल्टिप्लाय केलं असेल, एफ ऑफ केला के ने इथं मल्टिप्लाय केलंय, तर राईट हँड साइड मध्ये काय बदल होतो ते लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी मित्रांनो मायनस ऑफ झेड ही टर्म येते, डी डी झेड ऑफ एफ ऑफ झेड. ओके, डी डी झेड म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ झेड. आणि लक्षात घ्या मायनस झेड ही टर्म ह्या ठिकाणी बाहेर आहे. पुढची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर 4. मी लगेच इथं घेतो प्रॉपर्टी नंबर 4. अशा पद्धतीची नोन ॲज डिव्हिजन बाय के. डिव्हिजन बाय के प्रॉपर्टी. ओके, डिव्हिजन बाय के प्रॉपर्टी. आणि डिव्हिजन बाय के प्रॉपर्टी जी आहे ती अशा पद्धतीची आहे, लक्षात घ्या. पुन्हा एफ ऑफ के मला दिलेला आहे, जो की ओरिजिनल फंक्शन आहे आणि याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे एफ ऑफ झेड. एफ ऑफ झेड. आता जर का याला के ने डिवाइड केलेलं असेल, याला जर का सपोज या ठिकाणी आता के ने डिवाइड केलं, तर राईट हँड साइड मध्ये बघा बदल काय होतो. या राईट हँड साइड मध्ये बदल काय होतो? तर इंटिग्रेशन झेड पासून तर इन्फिनिटी पर्यंत, झेड टू इन्फिनिटी, देन 1/z अँड एफ ऑफ झेड डी झेड. डी झेड. तर जेव्हा मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी असते त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह येणार, जेव्हा डिव्हिजनची प्रॉपर्टी असते त्यावेळेस इंटिग्रेशन येणार. इंटिग्रेशनचे लिमिट लक्षात घ्या, झेड पासून इन्फिनिटी पर्यंत. दोघांमध्ये आणखी एक फरक आहे की जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन काढाल त्यावेळेस 1/z याला एफ ऑफ झेड सोबत कन्सिडर करून तुम्हाला या ठिकाणी इंटिग्रेशन काढायचे. पण जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार तेव्हा फक्त एफ ऑफ झेडचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि देन मल्टिप्लाय विथ मायनस ऑफ झेड टर्म. नंतर तुम्हाला काय करायचं आहे? मायनस ऑफ झेड टर्मने मल्टिप्लाय करायचं आहे. तर ही प्रॉपर्टी नंबर 3 मल्टिप्लिकेशन बाय के आणि प्रॉपर्टी नंबर 4 डिव्हिजन बाय के. याच्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी आहे, त्याला कॉन्व्होल्युशन प्रॉपर्टी म्हणतात. इथंच लिहितो मी ती 5वी प्रॉपर्टी. तो प्रॉपर्टी नंबर 5 कॉन्व्होल्युशन प्रॉपर्टी. तो कॉन्व्होल्युशन बेसिकली लॅपलास मध्ये सुद्धा तुम्ही बघणार, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण कॉन्व्होल्युशन ही टर्म येत असते. आणि याचा मिनिंग काय असतो की इथं सायमल्टेनियसली 2 ऑपरेशन परफॉर्म केलेले असतात, ॲडिशन ॲज वेल ॲज ॲडिशन ॲज वेल ॲज मल्टिप्लिकेशन. दोघंचे दोघं सायमल्टेनियसली परफॉर्म करतो आपण. मग ते कसं असतं तर बघा, या ठिकाणी सुरुवातीला मला एक फंक्शन दिलेलं आहे ज्याचं नाव आहे f1k आणि याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे f1z. नंतर f2k हा दुसरा आहे आणि याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन आहे f2z. या पद्धतीने, बरोबर. आता कॉन्व्होल्युशन काय प्रकार असतो की जर f1k आणि f2k यांच्यावरती जर सायमल्टेनियसली 2 ऑपरेशन परफॉर्म केलेले असतील, एक असतो ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. बघा, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचा मिळून हा सिम्बॉल तयार झालाय, तो स्टार नाही, हे लक्षात घ्या. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. तर राईट हँड साइड मध्ये काय बदल होतो? सिंपल या दोघं झेड ट्रान्सफॉर्मचा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सिंपल या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं. तर ही झाली 5 नंबरची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी 5 कॉन्व्होल्युशन प्रॉपर्टी.
तर जसे 13 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले, त्यासोबत ह्या 5 प्रॉपर्ट्या. सो 13 फॉर्म्युले आणि 5 प्रॉपर्टी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. एवढे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपरली लिहून घ्या. आता आपण यांच्या बेसवरती आलेले जे काही PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, त्यांना आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये इथं डिस्कस करू. तुम्ही जर याच्या अगोदरचं लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर एक तर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन किंवा प्लेलिस्टमध्ये, यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर आधी बघून घ्या. हे दोघं लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्ही एक काम करा, एक छान पेज घ्या. त्या पेजवरती जवळजवळ जे 13 फॉर्म्युले आहेत ते सगळेच व्यवस्थित लिहून घ्या. आणि या 5 प्रॉपर्टीज ज्यामध्ये चेंज ऑफ स्केलची प्रॉपर्टी नंबर 1 बघितली आपण, हे चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर डिस्कस केलं शिफ्टिंग प्रॉपर्टी, देन मल्टिप्लिकेशन बाय के, डिव्हिजन बाय के आणि कन्व्होल्युशन प्रॉपर्टी. सो 13 स्टँडर्ड फॉर्म्युले, त्यासोबत 5 प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या एका पेजवरती लिहून तुम्ही रेडी राहा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी प्रॅक्टिस करायचे आहेत. तर त्यावेळेस फॉर्म्युले तुमच्या समोर, डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. अदरवाईज मग आपली दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच होणार नाहीत. त्यामुळे फॉर्म्युले तुम्ही कंपल्सरी पाठ करा आणि प्रॉपर्टी सुद्धा पाठ करा. आणि जर पाठ होत नसतील लगेच तर लिहून ठेवा. नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर डेफिनेटली त्या गोष्टी तुमच्या पाठ होऊन जातील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.